जायला त्याच्या अरे लगा बघतोय लगा चांगलं लगा काम तसा करायचा सोडून लगा पुरीच्या अंगावर लगा चिबटभर मास राहिला नाही माझ्या. आता त्याचा रागान चांगलंच जाऊ दे मरू तिकडे आहे घरी. माझी पोरगी माझ्या डोळ्यासमोर राहील ना सुखात बस झाले. आपल्याला काय पाहिजे दाव दुसरं आपला जीव आपल्यापाशी असला म्हणजे बस झाले. बर असू दे. हो हो आता लय वाज बापू अहो पुन्हा आली का इकडं? नाही आली पूनम इकडं. अहो बापू असं कसं म्हणताय नाही आली? तुम्हीच सकाळी येणार होता घरी, मग गेली कुठं ती? घरी पण नाही. मग कशाला आला इकडे तुम्ही दारात? अहो बापू ती आली का फक्त चौकशी करायला आलो होतो. अहो आता मला सांगा माझी बायको कुठं गेली कुठं नाही, मला चौकशी करणं भाग आहे का नाही? हो शर्ट कुठं घालाय वय? शर्ट उकड आणि मग काय माझ्या पोरीच्या अंगावर चिमटभर मास ठेवलंय का रे? बापू अहो नवीन नवीन लग्न झाले या, आता थोडस समजून घ्या तुम्ही की बाबानं तिला तिथलं वातावरण मॅच होत नसेल किंवा तिला खाणं पचत नसेल आणि जशी सवय लागल हळूहळू अशी होईलच की तिची तब्येत का राहती होय. लगा एखादा भिकारी सुद्धा चांगली बायको सांभाळत असेल की रे, आणि एवढा दंदाकट असून लका. बरं असू द्या, कुठे ती सांगा मला, जाऊ द्या मला आणि तिला जायचंय जरा बाहेर. नाही तिला नाही लावणार मी. अहो बापू असं नका करू, मला 4 माणसं नावं ठेवतेली. हे तर आमच्या तोंडात गु घालायला लागली माणसं. अहो बापू तुम्ही एवढं तापू नका, अहो लग्न झालंय 4 माणसात, असं नका करू, लावा तिला. ती चूक झाली असं वाटायला लागले आता. अहो समजून घ्या राव तुम्ही थोडंफार. तुम्ही कधी आला? पूनम अगं तुला कळतं बिळतं का नाही, तुला यायचंय ना इकडं माहेराला तर सांगून येत जाय. एक काय 4 दिवस राहा 8 दिवस राहा. अहो बापूंनी एवढी घाई केली, एवढी गडबड केली की मला ओढत आणली इथपर्यंत. कशासाठी आणलं त्यांना? त्यांनाच विचारा. त्यांना विचारलं तर ते आडक्यागत बोलतात. आता काय करू? अहो मी बापूंना किती समजून सांगितलं की मला तिथं कुठल्याच गोष्टीची काळजी नाही म्हणून, तरी ती म्हणे की तुला तिथं खायला भेटत नाही, तुला नीटनीटकं सांभाळत नाही, म्हणून त्यांनी मला इथपर्यंत आणलंय. बरं ते सगळं सोड, मी तुला चांगला सांभाळतो का नाही एवढं मला सांग बरं. अहो तुम्ही सांभाळ